नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही चाललेलो आज प्रीतम शेटची गाडी बघायला. आता तो घेणार आहे नवीन, आय थिंक हंटर घेणार आहे वाटतं. तर आम्ही तिघंजण चाललेलो आहोत. तर काय कोटेशन होतं काय सगळं, आणि आमचे शेट माणूस हे बघा आमच्या मध्ये बसलेले दिसत आहेत का तुम्हाला, हे शेट माणूस आहेत. त्यांच्या 15-1 लाख रुपये तर अकाउंटला असतं. आत्ता त्यांनी जर मनात आणलं तर ते आत्ताच्या आता गाडी आम्ही घरी पण घेऊन येऊ शकतो. ठीक आहे, तर तुम्हाला मी पुढे दाखवतो. आता आम्ही चाललेलो भिवंडी साईडला. तर आपण जाता हे बघू शकता, आम्हाला ट्राफिक दिसलेलंच आहे. भिवंडी म्हटलं तर ट्राफिक हा एक विषय आहे मोठा खोल. तर मित्रांनो आलेलो पेट्रोल पंपावरती, पेट्रोल पंपावर आलेलो आणि गाडी थोडीशी प्रॉब्लेम देते आमची. ड्यूक काहीतरी हिटिंगचा प्रॉब्लेम आहे. आम्ही आलेलो शोरूमला आणि एक मोठा जोक झाला आहे आमच्याबरोबर की आम्ही आलो शोरूमला आणि शोरूमच बंद आहे. ते गेलेलं उल्हासनगरला. तर आम्ही दुसरा शोरूम आहे का शोधतोय. हे बघा मित्रांनो, रॉयल एनफील्डचं शोरूम आणि आतमध्ये कोणी नाही, सगळं बंद आहे शोरूम. एकदम मोठा आमचा बरोबर प्रँक झालेला आहे बघा. आतमधून शोरूम बंद आहे, सगळं कोणी नाही आहे. हे बघा, ही आता बाईक घेऊन आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो. फक्त चावी नाही तर आम्ही इकडे वायर तोडून काहीतरी करतो आणि शोरूम बंद आहे. आता बघतो मी दुसरा शोरूम कुठे आहे का कल्याणला. अरे चावी पण आहे बघा, त्यामुळे घेऊन पण जाऊ शकतो. अरे स्टार्ट पण झालेलं आहे गाडी. बाय ओ बाय, एकदम काम झालेलं आहे. आता शोरूमच्या गाडी काढायला लागेल आम्हाला. मोठा ट्रॅफिक लागलाय. हे बघा गाड्या बघा किती चालल्यात. सर्वात मोठा मित्रांनो बिझनेसमॅन आहे, तुम्हाला वाटतंय, पण हा बिझनेस सर्वात मोठा आहे विदाउट कॉस्ट जास्त. कुठेतरी चरवायला न्यायचा, माल रानावर संपला काम. आता उसाचा रस प्यायला बघा, उसाचा रस पिणार आहे. ते भूषण बसलेलं आहे आमचे शेठ. हा त्यांच्या चेहऱ्यावर नाराजगी दिसते, काही टेन्शन घेऊ नका. तर म्हणते आम्ही निघालेलो आता डोंबिवलीला. आज काय गाडी बघितल्याशिवाय आम्ही घरी जाणार नाही, एवढं आम्ही ठरवूनच ठेवलेलं आहे. तर बघा आम्ही आता डोंबिवलीच्या रोडवर पण तिघंजणं. मित्रांनो आम्ही हॉस्पिटलला आलेलो आहोत. हा बघा आमचा भाऊ हॉस्पिटलमध्ये आहे. हॉस्पिटलमध्ये आम्ही आलेलो आहोत आमच्या भावाला भेटायला. मित्रांनो डोंबिवलीच्या शोरूमला शेवटीला आलेलो आम्ही, डोंबिवली शोरूम रॉयल एनफील्डचा. पण आज जाणार म्हणजे जाणारच. हंटर घ्यायची आम्हाला आणि हा एक नवीन कलर आला आहे. आणि आता कोटेशन काढायला बसलेलो आहे बघा, कोटेशनचा. मित्रांनो डोंबिवलीच्या शोरूममध्ये देखील आम्हाला काही गाडी मिळाली नाही. तर आता आम्ही पुन्हा घरी चाललेलो. उद्या आम्ही पुन्हा एकदा दुसऱ्या शोरूमला ट्राय करू. दिवस दुसरा आहे आणि आम्ही आता आलेलो आहे कॅडबरीच्या इकडे ठाण्यामध्ये. आणि आता बघू या शोरूममध्ये तरी गाडी भेटते का आम्हाला. नमस्कार मित्रांनो, तर दिवस तिसरा आहे आमचा. आम्ही गाडी फायनली बुक केलेली आहे आणि हा बघा प्रीतम बघू शकता खूप खुश आहे. आणि आता आम्ही चाललो आहे गाडीची PDI करायला. गाडी आली आमची, तर जस्ट आम्ही चेक करतो की गाडी कशी आहे काय आहे. आणि पेमेंट पण झालेलं आहे. काल आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा पेमेंट वगैरे ऑलमोस्ट 70% पेमेंट डन केलेला होता. आणि आता आम्ही फक्त गाडी जी आलेली आहे ती फक्त चेक करत होतो आहे. आणि 21 तारखेला म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डिलेवरी आहे, तर त्याचे व्हिडिओ येईल.
मित्रांनो हे बघा सगळ्या रॉयल एनफिल्डच्याच बुलेट आहे तिकडे. यांचं तुम्हाला घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन, तर तिथून तुम्ही चेक करू शकता. मित्रांनो गाडी आलेली आहे, स्टॉकयार्डमध्ये आहे, तर आम्ही चेक करून आलेलो. आता परत एकदा जेव्हा डिलिव्हरी असेल त्याच्या अगोदर आम्ही चेक करू आणि नंतर डिलिव्हरी घेऊ. तर हा ब्लॉग मी इथे संपवतो. पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये.